नवरात्रामध्ये देवीची सर्वात आवडती सेवा म्हणजे कुंकुमार्चन, जी की खास करून न विसरता बऱ्याच सुवासिनी करतात। तर नमस्कार मंडळी, मी सोनाली माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तर हे आहे घरी बनवलेलं कुंकू आणि ते कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी अगदी कमी जिन्नस लागणार आहेत आपल्याला। सर्वात आधी आपल्याला 1 वाटी हळद घ्यायची आहे, तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता। त्यानंतर घ्यायचा आहे लिंबाचा रस, हा मी 1 लिंबू संपूर्ण पिळून घेतलाय आणि ह्यामध्ये घ्यायचा आहे आपल्याला चुना। चुन्याच्या निवळीमध्ये थोडंसं पाणी ॲड करा, म्हणजे ते थोडंसं लिक्विड होईल आणि कुंकामध्ये मिक्स होईल। तर हे सर्व जिन्नस आता आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करायचे। तर एका प्लेटमध्ये तुम्ही ही हळद व्यवस्थित टाकून घ्या आणि हळद टाकल्याच्या नंतर आता आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचा आहे तो लिंबाचा रस। तर लिंबाचा रस यामध्ये मिक्स करून टाकला की त्यानंतर आपल्याला त्यामध्ये हे जे चुन्याच्या निवळीचं पाणी आहे ते 2 ते 2.5 चमचे टाकायचं आहे। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार ॲड करा आणि हे टाकून आपल्याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। चमच्याने शक्यतो हे मिक्स होणार नाही, तुम्हाला हाताचा वापर करावाच लागेल। तर हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याला थोडा वेळ लागतो, पण अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता सुरेख असं कुंकू तयार झालेलं आहे। यामध्ये काहीही केमिकल मिक्स नाही आहे, घरचं छान असं कुंकू तयार झालेलं आहे, जे की देवाला आणि आपल्या कपाळाला लावायलाही आपण वापरू शकतो। त्यानंतर याला असं हवेतच सुकवून द्यायचं आहे, उन्हात वाळवायचं नाही आहे, फक्त पंख्याच्या हवेखाली थोडा वेळ सुकवून द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमची कुंकुमार्चनची पूजा करू शकता। तर बघा, हे अगदी सोपी पद्धत आहे, जास्त काही एफर्ट्स याला लागलेले नाही। शक्यतो देवीच्या पूजेसाठी बनवत असताल तर घरीच कुंकू बनवा। त्यानंतर आपल्याला एखाद्या मातीच्या किंवा काचेच्या भांड्यामध्ये हे भरवून ठेवायचं आहे, तुम्ही तुमच्या आवडीच्या भांड्यात भरून ठेवू शकता। तर आपलं कुंकुमार्चनचं सुंदर असं कुंकू तयार झालेलं आहे आणि हेच कुंकू देवीलाच काय आपण स्वतःलाही असं कपाळाला लावू शकतो। असं म्हणतात की कुंकू जेव्हा स्त्री कपाळाला लावते आणि गोल फिरवते त्यावेळेस आपले चक्र ॲक्टिवेट होतात। तर तुम्ही नक्की हा उपाय करून पहा। त्यानंतर मी थोडीशी देवपूजा केली, कारण मला करायचं आहे कुंकुमार्चन। तर सर्वात आधी देवघरात जे देव आहेत त्यांची साधीसुधी एक पूजा करून घेत आहे मी। हार आणले होते, तर देवांना हार फूल वाहिले, त्यानंतर हळद कुंकू वाहिलं आणि देवाची छानशी अशी पूजा केली। आणि माझ्या देवाची पूजा झाल्याच्या नंतर मी आता कुंकुमार्चनची तयारी करणार आहे। तर कुंकुमार्चन करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी एक पाट किंवा चौरंग लागेल, त्यावर लाल कापड अंथरून घ्यायचं आहे। त्यानंतर थोड्याशा अक्षता यावर टाकून घ्यायच्या आहे आणि त्यावर देवीची मूर्ती ठेवायची आहे। तुमच्याकडे जी मूर्ती असेल ती मूर्ती तुम्ही वापरू शकता। माझ्याकडे लक्ष्मी आईची आहे, मी लक्ष्मी आईची मूर्ती वापरत आहे। तुम्ही कुलदेवतेची मूर्ती ठेवा किंवा अन्नपूर्णा मातेची ठेवा। त्यानंतर हळद कुंकू लावून घ्यायचं आहे। हळद कुंकू वाहिल्याच्या नंतर थोड्याशा अक्षता आणि फूल वाहून घ्यायचं आहे आणि हे सर्व वाहून झाल्याच्या नंतर आपल्या हाताची ही अशी मुद्रा करायची आहे, ज्यामध्ये अंगठा, अनामिका आणि मध्यमा अशी 3 बोटं जोडून आपल्याला देवीच्या चरणापासून हे कुंकू वाहत न्यायचं आहे। हे कुंकू वाहताना तुम्हाला जो काही देवीचा मंत्र येतो तो मंत्र तुम्ही म्हणू शकता। सर्व मांगल्य मांगल्य म्हणाला तरी चालेल। आणि देवीला जे कुंकू आपण कुंकुमार्चन करताना वाहतो आहे ते आपल्याला असंच व्यवस्थित एखाद्या भांड्यामध्ये भरून ठेवायचं आहे। ते कुंकू तुम्ही रोजच्या तुमच्या पूजेमध्ये तुमच्या कपाळाला लावू शकता, पूजा करण्याआधी किंवा पूजा झाल्याच्या नंतर, जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं। तर ते कुंकू रोज लावल्याने असं म्हणतात की खूप चांगले परिणाम दिसतात। तर फेकून न देता ते कुंकू नक्की वापरा। घरची पूजा वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही गेलो होतो आमच्या घराजवळच्या अंबाबाई मंदिरामध्ये आणि इथे पहा भरपूर गर्दी होती। दर्शन तर दुर्लभच वाटत होते, पण कसे बसे आम्हाला छानसे असे दर्शन झाले। मंदिरामध्ये अशा पद्धतीची सजावट केली होती आणि इतकं सुंदर वाटत होतं, खूप प्रसन्न वातावरण होतं। तर तुम्ही पाहू शकता, ही आहे आमच्या इथली अंबाबाई देवीची मूर्ती, जी की कोल्हापूरच्या मंदिराला त्यांनी इन्स्पायर होऊन त्या पद्धतीचं मंदिर बांधलेलं आहे आणि हे खूप सुंदर आहे। त्यानंतर आम्ही घरी आलो। घरी आल्याच्या नंतर स्वयंपाकाची तयारी केली आणि आज बनवणार होते तांदळाची खीर, कारण देवाला नैवेद्य दाखवायचा होता। तर यामध्ये थोडंसं केसर टाकलं आणि तांदूळ असा दुधामध्ये शिजवून घेतला। तांदूळ मी भिजवून गेले होते, त्यामुळे खीर लवकर तयार होते आणि पटकन शिजते। हल्ली मिस्टरांनाही असे खिरीचे प्रकार खूप खायला आवडत आहे। दुधामध्ये खीर करा किंवा मसाले दूध करा। तर यामध्ये ही मनुके मी टाकलेले आहेत, कारण आम्हाला खिरीमध्ये मनुके खूप आवडतात। तर मनुके आणि भात मी एकत्रच शिजवते आहे। त्यानंतर वेलची पावडर आणि थोडेसे ड्रायफ्रूट ॲड केलेले आहेत। आता पहा, खीर अगदी घट्टसर छान अशी तयार झालेली आहे। ती थोडा वेळ पातळ वाटते, पण जशी जशी थंड होईल तशी तशी तिला घट्टसरपणा आपोआप येतो। तर असा होता माझा आजचा दिवस। आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।